नमस्कार. महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील बातम्या झटपट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी लगेचच सबस्क्राइब करा राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज आणि सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. संतोष देशमुख हत्या प्रकरणी मस्साजोगचे ग्रामस्थ आता चांगलेच आक्रमक झाले आहेत. महिन्याभरापासून ग्रामस्थ आणि कुटुंबियांचा न्यायासाठी लढा सुरूच आहे. यातच आता मस्साजोगचे ग्रामस्थ आणि संपूर्ण देशमुख कुटुंब आज आंदोलन करीत आहेत. त्यापूर्वीच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख हे गायब झाल्याने चर्चांना उधाण आले होते. मस्साजोग मध्ये नाट्यमय घडामोडी घडत आहे. संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी थेट मोबाईल टावरवर चढून आत्महत्या करण्याचा इशारा दिला आहे. वाल्मिक कराड यांच्यावर 302 चा गुन्हा दाखल करून मोका लावावा आणि फरार आरोपी कृष्णा आंधळेला तात्काळ अटक करावी अशी मागणी कुटुंबियासह ग्रामस्थांनी केली आहे. आपल्या मागणीसाठी मोबाईल टावरवर चढून आंदोलन करण्यापूर्वी धनंजय देशमुख गायब झाल्याने चर्चेंना उधाण आले होते. बीडचे खासदार बजरंग सोनवणे हे आज मस्साजोग गावात देशमुख कुटुंबियांच्या भेटीसाठी गेले होते. मात्र त्यावेळीही आपण नंतर भेटू असा निरोप धनंजय देशमुख यांच्याकडून खासदार सोनवणे यांना देण्यात आला होता. त्यामुळे धनंजय देशमुख आणि बजरंग सोनवणे यांची भेट झाली नाही. अचानकपणे धनंजय देशमुख गायब झाल्याने ग्रामस्थांनी सवाल उपस्थित केला होता. संतोष देशमुख प्रकरणातून कोणाला तरी वाचवण्यात येतंय का अशी शंकाही धनंजय देशमुख यांनी रविवारी व्यक्त केली होती. या प्रकरणातील आरोपी सुटले तर त्यांच्या हाताने आपल्याला व कुटुंबियांना संपवण्यात येणार असल्याची भीती त्यांनी व्यक्त केली होती. आपल्या मागण्या मान्य न झाल्यास आपणच मोबाईल टावरवरून उडी घेऊन आपले जीवन संपवण्याचा निर्णय धनंजय देशमुख यांनी घेतल्याचे सांगितले. धनंजय देशमुख यांनी आत्मदानाचा इशारा दिल्यानंतर रविवारी रात्री प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी धनंजय देशमुख यांची भेट घेतली. मस्साजोग मध्ये मोबाईल टावरवर चढून आत्महत्या करण्याचा प्रयत्न हाणून पाडण्यासाठी पोलिसांनी मोबाईल टावर जवळ बंदोबस्त ठेवला होता. धनंजय देशमुख यांनी पोलिसांना चकवा देत पाण्याच्या टाकीवर चढत आंदोलन सुरू केले. धनंजय देशमुख यांच्या सोबत काही ग्रामस्थ देखील असून पाण्याच्या टाकीवर घोषणाबाजी सुरू आहे.